ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 12 ओव्या पूर्ण केल्या होत्या. हा आपला 10वा अध्याय सुरू आहे. 10व्या अध्यायाचे नाव आहे दृश्यभास खंडन. या अध्यायातल्या ओव्यांमधनं कवींना हे सुचवायचं आहे की सर्व काही तूच आहेस, सर्व काही मनुष्यच आहे. एकदा स्थूल आणि सूक्ष्म देहाचं निरसन झालं की जो उरतो तो तू आहेस. आणि ते जे तुझं स्वरूप आहे त्या स्वरूपाबद्दल माहिती इथे कवी या ओव्यांमधून देत आहेत. तर ही आता 13वी ओवी आहे. स्फुर्ती स्फुरे जेथुनी ते पाहिलेची असे अस्फूर्तीपणी तुझ देखता उमटोनी मावळे स्फूर्ती. याचा अर्थ असा, अस्फूर्तीपणी म्हणजे शांत असताना, ज्या काळामध्ये स्फूर्ती किंवा हालचाल नसताना ध्यानास बसल्यावर स्फूर्ती कुठून होते, म्हणजे वृत्ती कुठून निघतात व बाहेर जातात ते कळते. स्फूर्ती स्फुरे जेथुनी ते पाहिलेची असे अस्फूर्तीपणी. जेव्हा शांत बसलो असतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या वृत्ती कुठून निघून राहिलेल्या आहे. आपल्याला या सृष्टीच्या दृश्याची स्फूर्ती कुठून होत आहे ते आपल्याला कळून येतं. तुझं देखता उमटोनी मावळे स्फूर्ती. अशा वृत्ती तू नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला की लगेच मावळतात, म्हणजे शांत होतात. तुझं देखता उमटोनी मावळे स्फूर्ती. तू त्या स्फूर्तींना, तू त्या वृत्तींना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला की मग मात्र त्या स्फूर्ती मावळतात, असं या ओवीमध्ये कवींचं म्हणणं आहे. स्फूर्ती स्फुरे जेथुनी ते पाहिलेची असे अस्फूर्तीपणी. तू जेव्हा शांत असतो तेव्हा कुठून हे सगळं आठवतं आणि कुठून हे सगळं दिसायला लागतं, कुठून हे सर्व पाहण्याचा मोह होतो, याची जी स्फूर्ती होते ती कुठून होते तुला कळतं. मात्र तू त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. तुझं देखता उमटोनी मावळे स्फूर्ती. तू त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्या स्फूर्ती मावळतात आणि शांत होतात. त्या वृत्ती मावळतात आणि शांत होतात. आता 14वी ओवी आहे. तू तये स्फूर्तीचा जाण
संकल्प विकल्पाचे जीवन, निश्चयाचे कारण तूची असे. तूच आहेस. तू तये स्फूर्तीचा जाण. तुला जशी बाहेर जाणाऱ्या वृत्तींची जाण आहे, तसेच संकल्प म्हणजे मला हे पाहिजे, किंवा विकल्प मला हे पाहिजे मला हे नको, असा हा विकल्प, अशा जीवनाची देखील जाण आहे. जीवन संकल्प विकल्पाचं असतं. काही ना काहीतरी पाहिजे असतं किंवा काही ना काहीतरी नको असतं. त्याची देखील जाण तुला आहे. आणि तुला बाहेर जाणाऱ्या वृत्तींची देखील जाण आहे. निश्चयाचे कारण तूची असे. आणि तू जो निश्चय करतो त्याचे कारण देखील तूच आहे, असं कवींना या 14व्या ओवीमध्ये सांगायचं आहे. अनुसंधान पूर्वीच असे, म्हणून ते उपजता तुझ दिसे. अहंता तुझेनी अंगे वसे, तेही तुची जाण. जन्मोजन्मीपासून ज्ञान तुझ्यात आहे, अनुसंधान पूर्वीच असे. म्हणजे ही जी शोध घेण्याची वृत्ती आहे आणि जे ज्ञान आहे त्यातनं मिळालेलं, हे पूर्वीपासून तुझ्यात आहे, असं कवी सांगतात. जन्मोजन्मीपासून ज्ञान तुझ्यात आहे, म्हणून वृत्ती उपजून नाम आणि आकार घेतात. म्हणून ते उपजता तुझ दिसे. म्हणून त्या वृत्ती उपजतात, निर्माण होतात आणि तुला दिसायला लागतात. कशा दिसतात त्या? नाम आणि रूपामध्ये तुला दिसायला लागतात. अहंता तुझेनी अंगे वसे, तेही तूची जाण. त्या तुझ्या बुद्धीने तू पाहतोस. देह तादात्म्य म्हणजे अहंकारही तुझ्यातच आहे. अहंता तुझेनी अंगे वसे, म्हणून ते उपजता तुझ दिसे. तर ते कवी सांगतात की त्या वृत्ती उपजताना तुला दिसतात. कसा आकार, कसं रूप घेतात ते. आणि जी अहंता तुझ्या अंगी आहे, जो अहंकार आहे, अहंकार म्हणजे देह तादात्म्य ज्याला आपण म्हणतो. मी देह आहे अशी जाणीव, ती अहंता. अहंता तुझेनी अंगे वसे, तेही तूच जाणे. तुझा अहंकार देखील जे आहे, तुझं देह तादात्म्य हे तुझ्यात आहे, ते देखील तूच जाणतो. असा 15व्या ओवीचा अर्थ आहे. ऐसे पाचा भेदी अंतःकरण, तेही तुची स्फुरे जाण. ते सांडिता काय तुझ विण, वेगळे पडे. अंतःकरणाचे 5 भेद सांगितले होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आणि 5वं हे अंतःकरण. असे 5 भेद आहेत. ऐसे पाचा भेदी अंतःकरण, तेही तूची स्फुरे जाण. ते देखील जे आहे, हे अंतःकरण जे स्फुरतं, हे तुझ्यामधूनच स्फुरतं, असं कवी सांगतात. हे देखील आम्हा प्रत्येकामधूनच हे अंतःकरण स्फुरत असतं. आम्हीच मन तयार करतो, आम्हीच बुद्धी तयार करतो, आम्हीच चित्त तयार करतो, आणि आम्ही अहंकार, असे हे 5 अंतःकरण आम्हीच तयार करतो. ते सांडिता काय तुझ विण, वेगळे पडे. ते अंतःकरण जरी तू दुर्लक्ष केले तरी वेगळे पडणारे असे नाही. ते काही वेगळं नाही पडणार, ते तुझ्यात अंतर्भूत आहेच, असा त्याचा अर्थ. ते सांडिता, ते अंतःकरण जर तू दुर्लक्ष केलं, सांडलं म्हणजे दुर्लक्ष केलं, काय तुझं विण वेगळे पडे, तरी ते काही तुझ्यापासनं
वेगळं होणार नाही तुझं अंतःकरण, ते तुझ्यातच अंतर्भूत आहे आणि तूच तयार केलेलं आहे, असा याचा अर्थ आहे. जळे तरंग केवी सांडावा, आकाशे वायू केवी दवडावा, तेवी तुझी स्फूर्ती भावा, कैसेनी दवडीजे. जलामध्ये तरंग कसा थांबविता येणार आहे? जळे तरंग केवी सांडावा. पाणी असतं, आपण मागे उदाहरण घेतलं होतं की ग्लासमध्ये आपण पाणी ठेवलं आहे आणि जशी हवेची झुळूक येते, हवा सुरू असते, तसे तरंग उठतात. आता हे तरंग कोण थांबवणार आहे? याची तुलना आहे त्या स्फूर्तीशी करताय. जशी स्फूर्ती थांबत नाही तसे हे तरंग थांबत नाहीत. जळे तरंग केवी सांडावा, आकाशे वायू केवी दवडावा. हा आकाशातला जो वायू आहे, वाहणारा वायू जो आहे, हा कोणी बरं थांबवावा? हा कसा थांबेल? किंवा कसा आणखी गती येईल? तर हे काही कोणी करू शकत नाही. आकाशातला वायू जो आहे हा कोणी थांबवू शकत नाही किंवा आणखी कोणी वेगाने पळवू शकत नाही, असं कवी सांगतात. आणि पुढे म्हणतात, तेवी तुझ्या स्फूर्ती भावा, कैसेनी दवडीजे. त्याचप्रमाणे ही तुझी स्फूर्ती आहे. कशी आहे तुझी स्फूर्ती? जसे पाण्यात तरंग उठतात, तसा हा तुझा स्फूर्तीभाव आहे. आकाशातला वायू जसा वेग घेऊन वाहतो, तसा हा तुझा स्फूर्तीभाव आहे आणि तो कोणी थांबवावा? कैसेनी दवडीजे. आकाशे वायू केवी दवडावा, तेवी तुझिया स्फूर्तीभावा, केवी दवडीजे. तर तुझा स्फूर्तीभाव देखील त्या तरंगासारखाच आहे पाण्यातल्या, आणि त्याला कोणी थांबवावं, असं इथे कवी सांगतात आपल्या 17व्या ओळीमध्ये. आणि आता आपण 18वी ओळी पाहू. 18वी ओळी आहे, तरंग जळी विरे, वायू गगनी मुरे, तैशी तुझी स्फूर्ती स्फुरे तुझ्या माझी. जसं तरंगाचं सांगितलं की पाण्याच्या ग्लासमध्ये आणि पाण्यामध्ये तरंग उठतात आणि शेवटी ते उठलेले तरंग कुठे विरून जातात? पाण्यामध्येच विरून जातात. त्याचप्रमाणे वायू जो गगनामध्ये उठलेला आहे, गगनामध्ये आकाशामध्ये वायू जो वाहतो आहे, तो वायू कुठे थांबतो? तो आकाशातच मुरून जातो. आकाशामध्येच त्याची गती कमी होऊन तो शांत होऊन जातो. आणि अगदी तद्वतच त्याचप्रमाणे तुझ्यात जी उठणारी स्फूर्ती आहे, ज्या स्फूर्तीमुळे तुला हे दृश्य दिसतात, हे जग दिसतं, ती स्फूर्ती देखील तुझ्यामध्येच विरून जाते. तैशी तुझी स्फूर्ती स्फुरे तुझं माझी. तुझ्यामध्येच ती स्फुरण पावते आणि तुझ्यामध्येच विरून जाते, अशी तुलना केलेली आहे जलामधल्या तरंगाची. पाण्यातले तरंग, आकाशातला वायू, आणि तशीच तुझ्या शरीरातून स्फुरणारी ही स्फूर्ती आहे, ही तुझ्यामध्येच विरून जाते, तुझ्यातूनच ती निघते आणि तुझ्यातच विरून जाते, असा याचा 18व्या ओळीचा अर्थ आहे. आता 19वी ओवी. झाडीता आपला हात, तव अंगासी असे जडित, तैसी अंतःकरण स्फूर्ती मूर्तिमंत कैसे सांडेशी. हा, आता या ओवीमध्ये कवी विचारतायत
की जरी तू हात झटकला, कितीही हात झटकला, तरी तो काय अंगापासून दूर होणार आहे का? तव अंगाशी असे जडित, तो अंगालाच चिपकून राहणार आहे, अंगालाच जो आहे जुळलेला तो राहील. झाडिता आपला हात तव अंगाशी असे जडित, तो अंगाशीच जुळलेला राहील. त्याचप्रमाणे तैशी अंतकरण स्फूर्ती मूर्तिमंत कैशी सांडेशी. तसंच तू जरी आपलं मनबुद्धी चित्त अहंकार हे अंतकरणाची जी स्फूर्ती आहे ती झटकायला गेलास, काढून टाकायला प्रयत्न जरी केलास, तरी ती तुझ्यामध्येच चिपकून राहील आणि ती स्फूर्तिमान होईल. तैशी अंतकरण स्फूर्ती मूर्तिमंत कैशी सांडेशी, तर ती काही दूर होणार नाही. वेळोवेळी ती तुझ्यामध्येच जय स्फूर्ती पावेल असा अर्थ आहे. जसा आपण हात झाडला आणि हात आपल्या अंगापासून दूर होत नाही, तसंच ही अंतःकरणाची स्फूर्ती जरी झाडली, दूर केली आपल्यापासनं, तरी ही काही दूर होत नाही असं या 19व्या ओवीत सांगितलं आहे. आता 20वी ओवी. सांडू पाहाशी तव तेची स्फूर्ती, कुरु पाहशी तव तेची वृत्ती, विचारू पाहशी तव तेची मती, मनचिते. सांडू पाहशी तव तेची स्फूर्ती. अंतःकरण सोडण्याचा विचार केला तरी ते सोडण्याचा प्रयत्न एक स्फूर्तीच आहे. इथे असं सांगतात की तू काही करण्याचा प्रयत्न केलास तरी ती एक नवीन स्फूर्तीच आहे, असं इथे लेखकाचं म्हणणं आहे. करू पाशी तव तेची वृत्ती. तू काही करतो म्हटलं, हे करतो ते करतो किंवा ते करत नाही, असं काहीही तू निर्णय जर घेतला तर तीच तुझी वृत्ती आहे. करू पाशी तव तेची वृत्ती, विचारू पाहाशी तव तेची मती. तू ज्याचा विचार करावा तुझी इच्छा झाली आणि ज्याचा तू विचार करतोय तीच तुझी मती आहे किंवा तेच तुझं मन आहे. अंतःकरण सोडण्याचा विचार केला तर ते सोडण्याचा प्रयत्न एक स्फूर्तीच आहे. तू काही करतो म्हटलंय तर तीच वृत्ती आहे आणि विचार करून पाहतो म्हटले तर तीच बुद्धी किंवा मन आहे, असं या 20व्या ओवीमध्ये आणि कवी महाराजांना सांगायचं आहे. तर अशा 20 ओव्या आपण पूर्ण केल्या आहेत आणि आता 21वी ओवी पाहू. चिंतू पाहसी तव ते चित्त, चिंतू पाहसी तव ते चित्त. तुला चिंतन करण्याची इच्छा झाली, चिंतन करतो म्हटलं, विचार करतो म्हटलं, तर तेच तुझं चित्त आहे. मी म्हणता अहंकार. तू जर मी आहे असा विचार केला स्वतः की मी आहे, मी अस्तित्वात आहे असा विचार केला, तर तोच तुझा अहंकार होतो. उगाची असता स्वस्थ, स्वस्थता स्फुरे. आणि शांतपणे स्वस्थ बसला असला तरी स्वस्थ बसावं या उद्देशाने बसला आहेस म्हणून ती स्वस्थता देखील एक स्फुरणच आहे. स्वस्थ बसणे देखील एक स्फुरणच आहे. विचार करायला लागला तर ते चित्त आहे. चित्तू पाहसी तव ते चित्त. मी म्हटलं, मी करतो, मी हे करतो ते करतो, मी आता बसतो, मी आता उभा राहतो, मी आता विचार करत नाही, मी अमुक करत नाही, असं काहीही म्हटलं तर तो अहंकार होतो.
आणि उगाच जर स्वस्थ बसून राहिलो तर ती स्वस्थता बसणे देखील स्वस्थ बसण्याची एक स्फूर्तीच आहे, असं इथे 21व्या ओवीमध्ये सांगत आहेत. कवी सांगत आहेत. अशा 21 उभ्या झाल्या आणि ही 22वी उभी. जरी उगाची असता तरी का आठवू स्फुरता. उगाची असता म्हणजे एका ठिकाणी तुम्ही बसले असता, निष्क्रिय असता, निश्चल असता, तरी का आठवू स्फुरता. म्हणजे निष्क्रिय बसले असताना, एका ठिकाणी बसले असताना या आठवणींचं स्फुरण कसं होतं. संकल्प विकल्प करिता कासयासी. आणि हे संकल्प विकल्प देखील कसे काय तयार होतात. आता याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते पुढच्या ओव्यांमध्ये देतील. पण यात 2 प्रश्न विचारलेले आहेत कवींनी, की जरी उगाचे असता, उगे बसले असताना, उगे म्हणजे शांतपणे, निश्चलपणे, निष्क्रियपणे जरी शांतपणे बसलेले आहात तरीही ही स्फूर्ती कुठून आठवते तुम्हाला. बाहेर पाहण्याची, जग पाहण्याची, दृश्य पाहण्याची, असा हा प्रश्न विचारला आहे की ही जागृती कुठून स्फुरते. जरी उगाची असता तरी का आठवू स्फुरता. आणि आठवण कुठून, जागृतीमध्ये आठवणी येतात, आठवण कुठून स्फुरते तुम्हाला. संकल्प विकल्प करिता कासयाशी. आणि संकल्प करणे म्हणजे अमुक मी हे करीन, मी ते करीन, माझं असं व्हायला पाहिजे, हा झाला संकल्प. आणि विकल्प म्हणजे माझं असं व्हायला नको, माझं असंच व्हावं, माझं तसंच व्हावं, पण तसं व्हायला नको, हा विकल्प. मग इथे कवी म्हणतात की हा संकल्प विकल्प कशाला करतात, हा का करावा लागतो, असा हा प्रश्न विचारतात. आणि पुढच्या ओव्यांमध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्या पुढच्या ओव्या आपण उद्या पाहू. आता इथे आपली वेळ झाली, इथे थांबवू. आशीर्वाद.